नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी इथे आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता 50,000 रुपयांची रक्कम, अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की 50 रुपयाचे अनुदान, कर्जमाफी असो किंवा पीक विमा असो, याबाबत सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। चला, आता सरकारचा काय निर्णय झालेला आहे, कशा स्वरूपामध्ये, कशा पद्धतीने पैसा वाटप करण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। आता बघूया, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, सर्व काही माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील, आता यामध्ये आपण पीक विम्याची बातमी, त्यानंतर अनुदानाची बातमी आणि कर्जमाफीची बातमी, अशा 3 मोठ्या महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचं काम तुम्हाला करावं लागेल। मित्रांनो, आता इथे बघू शकतात की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव बघत होते। आता त्याकडे एकीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या अनुदानाची घोषणा केलेली आहे, तर दुसरीकडे पीक विम्याची रक्कम पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर दोन्हीही पीक विम्याची 17,000 किंवा 25,000 पर्यंतची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि यासोबतच 50,000 रुपयाची रक्कम सुद्धा अनुदानाची हे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। हे 2 मोठे सरकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहे मित्रांनो, आणि शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी ही आलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकतात की तुमच्या सरकारने यासाठी काही जिल्ह्यांचे नाव या यादी काढलेली आहे का, कोणत्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आहे ते तुम्ही नक्की तपासून बघा। तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची आणि खुशखबर आहे मित्रांनो। ते तर तुम्हाला बघायचे आहे तरच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहे, त्या जिल्ह्याची पण यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला कळेल की नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप सर्वात आधी करणार आहे। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पण आता सर्वात आधी अनुदानाचे पैसे तर मिळतील, पण पीक विमा नुकसान भरपाईचे पण संपूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होऊन अनुदानाचे पण पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि यासोबतच कर्जमाफीची सुद्धा बातमी आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत। राज्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे आता शेतकरी चांगलेच खुश झालेले आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांची खूप दिवसाची 50,000 रुपये अनुदानाची प्रतीक्षा संपली असून पीक विमा नुकसान भरपाईची पण प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। कारण की बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यास कोणती अडचण नाही, कारण आता या ठिकाणी निवडणुकाचं जे टेन्शन होतं ते पण दूर झालेलं आहे। तुम्हाला माहीत असेल, बारामती, राहुरी पोटनिवडणुका होत्या आणि त्यामध्ये सरकार व्यस्त होतं, पण आता त्या ठिकाणी निवडणुका पण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये महायुतीचे प्रचंड मोठा विजय झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे। आणि बारामतीमध्ये सुनित्रा पवार या ठिकाणी पण आपल्याला मोठा प्रचंड मताने विजय झाल्यास बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी हे जे निवडणुकाचं जे सत्र होतं मित्रांनो, ते आता संपलेलं आहे आणि सरकार जे आहे ते आता शेतकऱ्यांना संपूर्ण योजनेचे जे पैसे आहे ते ट्रान्सफर करण्याला सुरुवात केलेली आहे। सरकारने या ठिकाणी बैठका चालू केलेल्या आहे, कारण की या ठिकाणी सरकारने जिल्ह्याची पण यादी या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। कोणते ते जिल्हे आहेत त्या ठिकाणी 50,000 रुपयाची रक्कम ते पहिल्यांदा तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील, या जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। आता पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशांच्या यादीमध्ये ज्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे ते यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव असेल
का हे बघण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अनुदान आणि पीक विम्याची बातमी आपण बघूया. बघा, आता 50,000 रुपयांचा अनुदान वाटपाचा निर्णय सरकारने 100% जाहीर करून टाकलेला आहे आणि शिक्कामोर्तब झालेला असून आता फक्त वाटप करणं बाकी राहिलेलं होतं. तर ते वाटप देखील आता केलं जाणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. व आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि काहींना अनुदानाचा लाभ म्हणजेच 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ या ठिकाणी सरकार आता देणार आहे मित्रांनो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होणार आहे. अनेक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळणार असून शेतकरी बांधवांना चांगलाच आता या ठिकाणी खुशखबर आलेली आहे मित्रांनो. कारण की माहितीनुसार अहिल्याबाई होळकर ही जी योजना आहे मित्रांनो, 50,000 रुपयांची जे अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना, ते आता लवकरात लवकर त्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत पूर्ण पीक किंवा नुकसान भरपाई मिळेल. त्यानंतर काही तालुके आहेत, त्यामध्ये आता तालुका आहे तो म्हणजे अकोले तालुक्यामध्ये पण शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहे. त्यानंतर जामखेड तालुका, जर कोणी जामखेड तालुक्यातील असेल तर त्या शेतकऱ्यांना पण बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैशाचे वितरण पूर्ण केले जाणार असून शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असून त्यानंतर कर्जत, कोपरगाव, नेवासा तालुक्यात देखील सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून आकडेवारीनुसार नेवासा तालुक्यामध्ये जरा जास्त पैसे वाटप आणि जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पैशाचे वितरण या ठिकाणी केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खात्यावरती पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहे. तर चला, आलेल्या माहितीनुसार आता हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे. आता बघा, राहुरी, संगमनेर, पारनेर, पाथर्डी या ठिकाणी पण वाटप केले जातील. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पण पैसे मिळणार असून 117 कोटींच्या आसपासचा निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे. यानंतर अजून कोणता जिल्हा आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे. तर चला, पुढच्या जिल्ह्याची यादी पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण की व्हिडिओ आता 2-3 मिनिटाचा राहिलेला आहे. आणि त्यानंतर पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो मित्रांनो नांदेड जिल्हा, मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा असून नांदेड जिल्ह्यातील 800 कोटीपेक्षा अधिकचा निधी या ठिकाणी जाहीर करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. नांदेड जिल्ह्यात पूर्ण टोटल रक्कम आता डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल. एक मोठी दिलासा शेतकऱ्यांना आता नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. त्या ठिकाणी आपण यानंतरचा जिल्हा आहे तो मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करमाळा तालुका असेल, त्यानंतर अक्कलकोट, पंढरपूर या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. या ठिकाणी 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पण याचा बऱ्यापैकी लाभ होईल आणि शक्यतो मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा फायदा हा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पण बघा, आता कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणती ते 2 कामे करावी लागतील की जेणेकरून बँक खात्यामध्ये 50,000 रुपयांचं अनुदान मिळेल. आता आपण बघू शकतात की या ठिकाणी 2024-25 आणि 25-26 या आर्थिक वर्षातील आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्जाचे सर्व हप्ते वेळेवर भरलेले असणे अपेक्षित आहे. थकबाकीदार नसावा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. बँक पासबुक, ज्या बँकेतून किंवा सोसायटीतून पीक कर्ज घेतलेले आहे, ज्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा करायचे आहेत, हे बँक पासबुक लागत. जमिनीची 7/12 आणि 8 उतारा पाहिजे. कर्ज खात्यांची स्टेटमेंट, नियमित कर्ज परतफेड प्रमाणपत्र देखील पाहिजे. रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो हे सर्व काही तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. जेणेकरून जशी घोषणा होईल आणि अनुदानाचे पैसे वाटप सुरू केले जाईल त्याच्या आधीच तुम्हाला सरकार सूचना देणार आहे की ही कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. तुमच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. पूर्ण अनुदान वाटप हे सरकार करणार असल्याचे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. कोणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी
तुम्ही ती 2 कामे नक्की करून घ्या, जेणेकरून तुमचा पैसा अडकणार नाही. पहिलं काम म्हणजे आधार कार्ड, बँक खात्याची लिंक करणे आणि KYC पूर्ण करणे. धन्यवाद मित्रांनो. ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.